बाळाचे पाऊलुंडे का करतात याचं काय महत्त्व आहे हे आपण सगळं बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आजचा व्लॉग आहे बाळाचे पाऊलुंडेचा. बाळाचे पाऊलुंडे फक्त एक ट्रेडिशन नाही तर आपल्या 16 संस्कारांपैकी एक सुंदर संस्कार मानला जातो. आणि हो, आम्ही डेकोरेशन कसं आम्ही म्हणण्यापेक्षा दीदीनी आणि दीदीच्या मामाने कसं डेकोरेशन केलं आहे आपण हे पाहणार आहोत. कारण की डेकोरेशनमध्ये मी अजिबात हे नव्हतं केलं, सगळं ह्या दोघांनीच केलं होतं. जास्त करून दीदीने केलं होतं. माझ्या भारतीय संस्कृतीमध्ये बाळासाठी 16 संस्कार सांगितले गेले आहेत. त्याचपैकी हा एक प्रेमाने आणि शुभ मानला जाणारा संस्कार आहे. बाळाची छोटी छोटी पावलं आपल्या घरात आनंद, सुख आणि सकारात्मकता घेऊन येतात. म्हणून बाळाची पावलं ही खूप शुभ असतात. त्यानंतर बघा, इथे आम्ही ग्रीन कपडा लावला आहे. हा जो मी याला पण वापरला होता माझ्या बाळाच्या अन्नप्राशनसाठी पण, आणि आता इथे पण वापरते. तुम्हाला जर असं ग्रीन कपडा पाहिजे असेल, कुठे पण आपण दिवाळी डेकोरेशन असेल किंवा कुठे पण असेल, आपण हे कपडा वापरू शकतो. आणि ह्या अशा प्रिंट आणल्या होत्या. माझ्या घरामध्ये ह्या अशा ज्या माळा असतात दिवाळीच्या वेळेस मी घेतल्या होत्या त्याच आम्ही लावून दिल्या होत्या. कारण की आता ह्या सीझनमध्ये फुलं घ्यायची म्हटलं तर खूप जास्त महाग जातात, त्याच्यामुळे फुलं फार कमी होते, म्हणून आम्ही ह्या माळा वापरल्यात. अशा माळा वापरून तुम्ही हे करू शकता, डेकोरेशन करू शकता. आणि हो, माझ्याकडून आता बाळ 1 वर्षात झालंय. जसं बाळाचे फर्स्ट मंथ बर्थडे, सेकंड मंथ बर्थडे असं थोडेच झाले आणि बाकीचे माझ्याकडून सुटले गेले. कारण की एकटीला घरातलं काम आवरणं, एक नवीन आई मी, आणि त्यामध्ये सगळं करणं मला नाही जमलं. 4-5 महिन्यापर्यंत मी केलं. पण तुमच्याकडे तुम्हाला सपोर्ट असेल, हे असेल तर तुम्ही नक्कीच करा. बाळाची प्रत्येक आठवण जपून ठेवा. आता मला असं वाटतं की अरे, माझ्याकडून ते राहून गेलं, कसं तरी केलं असं तर झालं असतं. पण इथून पुढे मी सगळ्या बाळाच्या आठवणी जपून ठेवणार आहे. आणि हो, इथे दोघांनी मिळून छान असं डेकोरेशन केलं आहे. जसं की बघा, हे खूप दिवसाचं माझ्या मनात होतं की आपण करू करू करू, पण माझ्याकडून काही झालंच नाही. शेवटी दीदी आली आमची, आणि नंतर असं झालं की म्हटलं माऊ आपल्याला हे करायचं आहे. मग त्या माझ्या मागेच लागलं, चला मामी आपण करूयात, चला मामी आपण करूयात. आणि त्यांच्यामुळे बाळाचे पाऊलुंडे इथे झालेले आहेत. त्यांनी छान डेकोरेशन केलेलं आहे. तर मी त्यांना थँक्यू सो मच दीदी असं म्हणेल, कारण की त्यांच्यामुळेच झालं हे. आणि छान इथे थोड्याशा दिव्या वगैरे असतात ते ठेवलेलं आहे, थोडे फुलं वगैरे टाकलेले आहेत बघा. पण आई वडिलांसाठी नाही ही पावलं नसतात, तर बाळाच्या लहानपणीच्या सुंदर आठवणी असतात. त्याच्यामुळे प्रत्येक आठवण बाळाची कॅप्चर करून ठेवा. आज ही पावलं इतकी छोटी आहेत, उद्या ह्याच पावलांनी माझं बाळ अगदी घरभर आता तो बाळ चालायला लागलं हे करतात, पण अगदी तो मोठा होईल, त्याची पावलं मोठे होतील, आणि तेव्हा आपल्याला ह्या आठवणी बघून असं वाटेल की अरे, माझं बाळ किती छोटंसं होतं, आता केवढं मोठं झाले. आठवणी जपून ठेवा मैत्रिणींनो. आणि पहा, असं कुठलाही कार्यक्रम बाळाचा असेल ना, तर आपली हालत मात्र डाऊन होते. बाळ अजिबात ऐकत नाही. असं ताट आम्ही सजवलं होतं त्याचं, आणि त्याला बाळाला ओवाळून वगैरे घ्यायचं असतं. बाळाला ओवाळून घ्यायचं, त्याचे पाय वगैरे धुवायचे, आणि नंतर मग आपण त्याला कुंकू वगैरे लावून हे सगळं करायचं. बघा, पाय धुताना पण किती ही मस्ती आहे. मी याचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे, पण असं ना, त्याच्या मागचं काय किती मेहनत आहे, कुणाची बाळ कसं करतं, त्यासाठी मी हा लॉंग व्हिडिओ अपलोड करत आहे. कारण की एक दिवस वेळ निघून जाईल, पण या छोट्या पावलांच्या आठवणी कायम मनात राहतील आपल्या. बाळाचे मी इथे पाय धुवून घेते, कारण की लक्ष्मीचे पावले असतात आपल्यासाठी हे बाळाची पाय म्हणजे. आणि हो, बाळाच्या पायाला हळदी कुंकू लावून घ्या. पूर्वीच्या काळी ना, आजोबा बाळांच्या पावलांना हळदी कुंकू लावून आशीर्वाद द्यायचे. तसं आपल्याला करायचं आहे, कारण बाळाच्या प्रत्येक पावलात घराचं भविष्य आणि आनंद दिसतो असं म्हणतात. म्हणजे आहेच असं म्हणतात, नाही आहेच. त्यानंतर आम्ही इथे बाळ एवढं परेशान करत होतं ना, की दीदी त्याला दीदी बाळाला खेळवत होती की बाळ थांब थांब थांब, पण बाळ काय ऐकायला आमचं तयार नव्हतं. त्यानंतर बाळाला ओवाळून घेतलं. आणि हो, असंच ना, कुठले पण बाळाला कपडे वगैरे घातले ना, असे ट्रेडिशनल वगैरे, अजून थोडेसे एवढे ते सॉफ्ट नसतात, थोडं तरी त्यांना टोचतात, म्हणून जास्त वेळेसारखं करतात. आणि अगदी 5 ते 10 मिनटं, अगदी 5 मिनटं जरी आम्हाला उशीर झाला असता ना, तर बाळाने आम्हाला हे करून असं दिलं. एवढं सगळं डेकोरेशन केलेलं सगळं मग उद्यासाठी करावं लागलं असतं.
म्हणून मी पटपट पटपट कसं तरी ओवाळून घेतलं बाळाला आणि त्याची मस्ती पाहत असेल तर किती चालू होती. आत्ता पण मी व्हॉइसओव्हर करते तर बाळाची मस्ती चालू आहे. आणि तुम्ही बाळाचे पाऊलुंडे केले नसतील अजून तर नक्कीच बाळाचे पाऊलुंडे करा. आणि पहा त्यानंतर माझं बाळ चालायला लागलं आहे असं. त्यानंतर दोघांनी आम्ही असं त्याला चालवलं. आणि हो तुम्ही करा पटकन, कारण वेळ पटकन निघून जाते, पण या छोट्या पावलांच्या आठवणी कायम मनात राहतात. आणि हो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की मला कमेंटद्वारे कळवा की माझा व्हिडिओ कसे वाटतात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला हा व्हिडिओ इथेच संपवते. बाकी छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत येतच राहतील. चला बाय, थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.